हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर आता मी तुम्हाला दाखवते थोडंसं. काल आमच्याकडे इतका पाऊस झाला की पावसाने मोठमोठ्या झाडाच्या फांद्या पडल्या आहेत. दाखवते. तर आता मी फ्रंटचा कॅमेराच हे करत आहे. तर आता ब्लॉग बनवतच होती की हे महाशय इथे बसलेले दिसले, माहीतसुद्धा नव्हतं. आणि सगळे केस पाडून ठेवतात. कुत्रे आहेत आणि हे बघा गार्डनमध्ये. आणि त्याचे सगळे म्हणतात ना, बकऱ्यांसाठी आणि गाईसाठी सगळे घेऊन गेलेले आहेत. जास्त तर बकऱ्याच खातात. पिंपळाचं आहे. आणि बाहेर लोकांनी सगळे कपडे टाकून ठेवलेले आहे, कारण आज ऊन पडली. 2 दिवस झाले पाऊस होता, तर मोठी पडली. आणि कालपासून सगळ्यांनी त्याचे जे पत्ते असतात पिंपळाच्या पानाचे, खास करून बकऱ्यावाल्यांनी. तर बाहेर इतकं ऊन आहे, त्याच्यामुळं प्रॉपर तुम्हाला दिसलं की नाही माहिती नाही. आज खूप ऊन पडलं आणि कालही असंच होतं. खूप जास्त ऊन होती, पण कधी पावसाचं वातावरण झालं आणि इतका तुफान पाऊस आला कळलंच नाही. आणि ऊन पूर्ण आतमध्ये येतो, तर उन्हाचं खूप जास्त गरम वाफा येतात आतमध्ये. क्लासेस सुरू असते, सुद्धा नाही बनवला. पण जेव्हा असं वाटतं तेव्हा मी तुमच्याबरोबर छोटा मोठा ब्लॉग शेअर करत असते, कारण तसं मी तुम्हाला वेळेचं नेहमी सांगत असते. तर म्हटलं चला आता तुमच्याबरोबर छोटासा ब्लॉग शेअर करूया. आणि शॉर्टमध्ये मी त्या दिवशी टाकलेलंच आहे की आमच्याकडे पाऊस आला आणि गारपीटसुद्धा झाली त्याबद्दल. तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.